पातोळी पातोळी रसा, झणझणीत अशी पातोळी. आ हा हा, बघूनच तोंडाला पाणी सुटते ना. आमच्या इकडे याला कच्ची पातोळी पण म्हणतात. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावं, पण खायला आणि टेस्टला तर आ हा अप्रतिम. तुम्ही करून बघा, मग समजेल तुम्हाला. काही नाही, मी कांदा घेतला, टोमॅटो, जिरं, हे आहे लसूण, आलं, कोथिंबीर आणि खोबरं. कांदा लसूण मसाला, धने पावडर, तिखट, गरम मसाला, हळद, बस एवढं साहित्य लागते. हे मी सगळं मिक्सरमधून काढलं, भाजून काढलं, काही तसं काढलं. आता मी बेसन घेतलं 1 वाटी, त्याच्यामध्ये ओवा टाकला हातावर चोडून, थोडंसं तेल टाकलं बघा. आता मीठ, थोडं तिखट, थोडं हिंग टाकला, थोडंसं टाकला, हळद बघा. आता जिरे पण टाकले थोडेसे, आणि थोडीशी कोथिंबीर चिरून. याला छान मळून घ्यायचं. जास्त पातळ नाही करायचं, आपल्याला घट्टसर मळायचं आहे. म्हणजे अति पण घट्ट नाही. तुम्हाला दाखवते मी कसं मळायचं बघा. थोडं थोडं पाणी टाकायचं आणि मिक्स करत जायचं. हे बघा, हे असं झालंय. असं हवंय आपल्याला. 2 चपात्या होतील छोट्या, असं केलंय मी. आता कढईमध्ये तेल टाकायचं. तेल थोडं भरपूर लागते, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या. पण आपल्याला तर्री आणि झणझणीत भाजी हवी ना, तर तेल भरपूरच लागते. तेल गरम झालं की आपल्याला मसाला टाकायचा आहे, जो मी मिक्सरमधनं फिरवला. खोबरं, कांदा, आलं, लसूण आणि कोथिंबीर हे मिक्सरमधनं फिरवलं. आता याच मिक्सरच्या भांड्यात मी टोमॅटो फिरवून घेते, आणि ते पण आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे. तोपर्यंत हा मसाला होऊ द्यायचा. अधूनमधून चमचा फिरवत राहायचा. आता जो आपण प्लेटमध्ये मसाला काढला होता ना, सुका मसाला, धने पावडर, तिखट, हळद, मीठ नाही सॉरी, हे बाकीचे मसाले याच्यामध्ये टाकायचे. गरम मसाला वगैरे सगळं आहे याच्यामध्ये. आता याला थोडं होऊ द्यायचं, आणि नंतर आपण जे टोमॅटो मिक्सरमधून काढलाय ते टाकायचं. छोटा लाल टोमॅटो घेतलाय मी, त्याने टेस्ट छान येते. आंबटसट लागते थोडं, आणि मला आवडते म्हणून टाकलाय. तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता. हे बघा, तेल सुटायला लागलंय मसाल्याला, तेव्हा आपल्याला हे टाकायचं आहे. आता आपला मसाला होत आलाय. इकडे गरम पाणी करायला ठेवलंय मी गॅसवर, आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये पण पाणी टाकून आपल्याला हे टाकायचं आहे. बघा, तुम्हाला किती पातळ हवी भाजी त्यानुसार तुम्ही घ्या. कारण आपण जी पातोळी आहे ती टाकल्यानंतर भाजी घट्ट होऊन येते, त्यानुसार पाणी आपल्याला थोडं जास्तच लागते. आता दुसऱ्या साईडला आपल्याला पातोळी करायला घ्यायची. तोपर्यंत याच्यात मीठ टाकून याला उकळी येऊ द्यायची. आता मी जी कणिक मळवली होती ना आपण बेसनाची, त्याचे 2 भाग केले. थोडं पीठ लावायचं आणि तेल लाटून घ्यायचं. कारण खाली चिपकते, नाही तर जास्त नाही लावायचं, थोडं. तुम्हाला जाड आवडत असेल तर जाड करा चपाती, पण मला पातळ हवी आहे. मी जास्त जाड नाही करत, कारण जाड केली की खूप वेळ होऊ द्यावं लागते, आणि आपली जो आपण रसा तयार केला आहे तो घट्ट होऊन येतो खूप, म्हणून. आणि हे कच्चं असते सगळं, त्यामुळे आपल्याला नाही निदान 7-8 मिनटं तरी होऊ द्यावं लागते. बघा, ही अशी एवढी जाड
ठेवली, ती शिजताना फुगून येते. याच्यात दुप्पट साईज होणार थोडी बघा. आणि साईजला पण मी जास्त अशी मोठी मोठी नाही कट केली, कारण शिजताना ती पुन्हा मोठी होऊन येते छान. तुम्ही बघू शकता की मी साईज कशी ठेवली. मी पहिले चौकोनी तयार केले आहेत तुम्हाला दाखवण्यासाठी की तुम्ही असं पण कट करू शकता आणि शंकरपाळ्यासारखं पण कट करू शकता. तुम्हाला हव्यात तशा आकार देऊ शकता तुम्ही. बघा आमच्याकडे पातोळीची भाजी ही वेगवेगळ्या प्रकारे केली जाते आणि खूप प्रसिद्ध आहे. आणि आम्ही म्हणजे आवडीने हे करतो पण आणि खातो पण. काही भाजीला नसेल तर वा हीच करायची भाजी. आणि दुसरे म्हणजे काही कार्यक्रम वगैरे असला तरीही करतात, कारण याला खूप वेगवेगळ्या पद्धतीने कार्यक्रमाद्वारे, कोणाला मेजवानीद्वारे असं वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो आपण. मसाला पण वेगवेगळ्या प्रकारे घेतात. मी आणखीन वेगळ्या प्रकारची पण तुम्हाला करून दाखवेल. ही असेच आम्हाला म्हणजे घरी खायची इच्छा झाली म्हणून केली. जे घरात साहित्य होतं त्यानुसार करता येते आपल्याला. असं काही नाही की आपल्याला म्हणजे वेगळेच मसाले वेगळेच आहे. तुम्ही अशा प्रकारे पण हे करू शकता, म्हणून मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. बघा मसाले पण आपण वेगळ्या पद्धतीचे आणि वेगळे घेऊ शकतो, कारण हिच्यामध्ये पण म्हणजे तरी छान आली, टेस्टला खूप छान झाली आणि झटपट पण होते हे. पण आपल्याला आणखीन वेगळ्या पद्धतीची करायची असेल तर तुम्हाला नक्की सांगेल मी, आणि त्याची टेस्ट तर आणखीनच खूप मस्त येते. मी असं म्हणणार नाही की याची येत नाही त्याची येत नाही, असं काही नाही. आपल्या हाताला चव असली ना तर बस, मग तर काहीही छान लागेल है ना. बघा आता उकळी आल्यानंतर आपण हे पातोळीच्या मध्ये टाकली. रश्याला छान उकळी द्यायची आणि टाकायचं आहे. आता 2 चपात्या टाकल्या ना मी, केल्या ना मी, तर त्याचे 2 हे भाग. हे बघा आता हे सगळं खाली बसलेलं आहे, तुम्हाला दिसतेच. बघा खालून चमचा घेत आहे मी, वर करत आहे तेव्हा हे वर येत आहे. पण आता पातोळी शिजल्यानंतर म्हणजे 7 ते 8 मिनटं लागतात. त्याच्यानंतर बघा हे कसं वर आलं आहे. आता खालून चमचा घ्यायचं काम नाही, बघा वरच आहे. म्हणजे आपली पातोळी शिजली. पण याला आता आणखी 2 ते 3 मिनटं होऊ द्यायची. छान हे जे दिसते ना फेस आल्यासारखं, हा रसा छान होऊ द्यायचा. तरी दिसली पाहिजे आणि व्यवस्थित दिसली पाहिजे भाजी. बघा 2-3 मिनिटांना सगळी भाजी अशी दिसते. आणि मग तिच्यावर आपण कोथिंबीर टाकायची आणि खायला घ्यायची. झाली की आपली भाजी तयार, या खायला. बघा झाले ना साईज दुप्पट. खूप टेस्टी होते. एकदा करून बघा, खाऊन बघा आणि मला नक्की सांगा कमेंटमध्ये की तुम्हाला आवडली का ही रेसिपी. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. नक्की सबस्क्राईब करा. बघा तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता, चपातीसोबत खाऊ शकता. तुम्हाला आवडेल तशा पर्यायाने तुम्ही खाऊ शकता. भातासोबत पण छान लागते. चला तर मग माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत ओके बाय.